बऱ्याच जणांना काय वाटतंय, मी 4 वेळा खायला सांगतोय, 4 वेळा, आणि ते खाणं पण असं भरपूर वाटतंय. मग एका दुसरी कमेंट येते की मी एवढं खातोय त्याच्या निम्म्यानं पण खात नाही, तरी माझं वजन काय कमी होत नाही, वजन वाढतंयच उलट. मी प्रत्येक वेळी सांगतोय, उपाशी बसून वजन कमी होत नाही. आपल्या शरीराला भरपूर म्हणजे कामं करायची असतात, हार्ड कामं नाही. म्हणजे मेंदूला काम आहे. समजा आता मला मच्छर बसला तर मला इथं हाताने मारायचं आहे. ह्या अनेक गोष्टी या कुठनं घडतात. त्याला क्लिक होण्यासाठी ऊर्जा कुठं पुरणार. तुम्ही जर उपाशी बसला तर तुमचा म्हणजे कमी खाल्लं किंवा उपाशी बसला तर तुमचं वजन कमी होत नाही किंवा त्या कॅलरीज कमी होतात, हा भ्रम काढा बाजूला. तिथं काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतो, तुमचं शरीर अलर्ट मोडमध्ये जातं. अलर्ट मोडमध्ये त्याला कळतं की हे व्यक्ती मला खायला देत नाही. मग ते कॅलरीज बर्न करण्याच्या ऐवजी ते साठवून ठेवतंय. आणि ते कशात साठवतंय? फॅटमध्ये साठवतं. कारण त्याला ऊर्जा पुरवायला पुढे ऊर्जा त्याला वापरायला पाहिजे. मग तुम्ही एकदा खाताय आणि एकदम कमी खाताय, लय परत काय देत नाही त्याला, पण त्यावेळी त्याला ऊर्जा वापरायला पाहिजे दिवसभर 24 तास. झोपलं तरी आपला मेंदू कार्य करत असतो. त्या 24 तासाला ज्यावेळेस त्याला ऊर्जा वापरण्यासाठी तुम्ही देत नाही ह्या एक समजतं, त्यावेळेस ते आपलं शरीर अलर्ट मोडमध्ये जातं आणि ते बरोबर ते ऊर्जा जाण्याऐवजी साठवून ठेवतंय. म्हणजे शरीर बर्न करत नाही, तो साठा करून ठेवतं. म्हणून उपाशी बसायचं नाही. उपाशी बसल्यामुळं आपलं वजन वाढतंच. मी काय सांगतोय, थोड्या गोष्टी चावून खायचं आहे, घरातलंच खायचं आहे. मसालेदार खाऊ नका, तेलकट खाऊ नका, साखरेचं बंद करा, मैद्याचं बंद करा, बाहेरचं बेकरी प्रोडक्ट बंद करा, पाणी भरपूर प्या आणि हालचाली करा. साधं सोपं गणित आहे. कॅलरीज डोक्यात बसतं तर तुम्ही उपाशी, हा कन्सेप्ट इकडं मधल्या वेळेत ते लागणार आहे, ते शरीर साठवून ठेवतं ऊर्जा, मग ते फॅटमध्ये घेऊन जातंय. अशाच थोड्या व्हिडिओमधून मी माहिती सांगतो. एकदम सगळं शक्य नाही, थोड्या समजून घ्या. हळूहळू समजायला वेळ जाईल. 100त 50 लोकांना समजेल, 50 तर समजणार नाही. मधून काही लगेच डिमोटिवेट होऊ नका. हळूहळू सगळ्यांना समजत जाईल. कोणाला कुठली भाषा समजेल, कोणाला कुठला पॉईंट समजेल माहीत नाही. तर अशाच माहितीसाठी फॉलो करा आणि काही शंका असेल तर नक्की संपर्क साधा. धन्यवाद.